नमस्कार मित्रांनो, माझं नाव राम आहे. मी तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत करत आहे. याचा अजेंडा आहे व्हॉट इज व्हेरिएबल अँड देअर डेटा टाइप्स. जर तुम्हाला पायथॉनमधले व्हेरिएबल आणि डेटा टाइप्स समजत नसतील तर आज मी तुम्हाला रिअल लाईफ एक्झाम्पल देऊन सोप्या भाषेमध्ये समजवणार आहे. हे तुम्ही कधीच कन्फ्यूज होणार नाही. चला तर आपण पहिल्यांदा सुरुवात करूया. व्हॉट इज व्हेरिएबल. व्हेरिएबल म्हणजे काय आपण असं समजू शकतो. नेम एक व्हेरिएबल आहे. पहिल्यांदा आपण डेफिनेशन पाहूया. Variable is a name used to store data in memory and allow us to store, update and reuse values in a program. याचा अर्थ असा होतो, व्हेरिएबल एक नाव आहे की आपण माझ्याकडे एक्झाम्पलमध्ये बॉटल आहे. हे एक व्हेरिएबल आपण बनवू शकतो आणि त्याच्यामध्ये आपण बॉटलमध्ये पाणी वॉटर. ओके, तर आपण असं समजू शकतो की माझ्याकडे एक बॉटल आहे आणि त्याच्यामध्ये मी पाणी स्टोर करू शकतो आणि अपडेटही करू शकतो. म्हणजे वॉटरमधलं मी व्हॅल्यूज चेंज करू शकतो. म्हणजे वॉटरच्या जागेवर मी इथे ज्यूस पण ॲड करू शकतो, अपडेट करू शकतो, भरू शकतो किंवा त्याचा वापर मी पुन्हा करू शकतो. हे झालं व्हेरिएबल. तर आता आपल्याला शिकायचं आहे डेटा टाइप्स. तर चला शिकूया व्हॉट इज डेटा टाइप्स. हे आपल्याकडे इंटिजर डेटा टाइप्स आहेत, फ्लोट डेटा टाइप्स आहे, कॉम्प्लेक्स डेटा टाइप, स्ट्रिंग डेटा टाइप्स, बुलियन डेटा टाइप्स, लिस्ट डेटा टाइप्स, टपल डेटा टाइप्स, सेट डेटा टाइप आणि डिक्शनरी डेटा टाइप्स. ज्याप्रमाणे आपल्या व्हेरिएबलमध्ये आपण म्हणजे एखाद्या बॉटलमध्ये आपण एक्झाम्पल घेऊ शकतो. एका बॉटलमध्ये आपण ज्यूस भरू शकतो, एखादं ऑइल भरू शकतो, पाणी भरू शकतो, ना एखादा द्रव काही असेल ते भरू शकतो. त्याप्रमाणेच आपल्याकडे डेटा टाईप आहेत. तर आपण इंटिजर म्हणजे काय, इंटिजर म्हणजे होल नंबर. आणि फ्लोट म्हणजे काय, फ्लोट म्हणजे 10.5 डेसिमल फॉर्मॅटमध्ये जे आपण नंबर लिहितो त्याला फ्लोट नंबर म्हणतात. कॉम्प्लेक्स नंबर म्हणजे काय, एक रिअल प्लस इमॅजिनरी नंबर आहे, मला माहितीच असेल. कॉम्प्लेक्स नंबर म्हणजे काय, स्ट्रिंग म्हणजे सिंगल आणि डबल कोटचा यूज करून आपण त्याच्यामध्ये कॅरेक्टरचा यूज करून एक नाव लिहितो, एखाद्या आयटमचं नाव लिहितो. उदाहरणामध्ये मी डबल कोटमध्ये राम लिहिलं आहे आणि ते टेक्स्ट मध्ये लिहिलं जातं. बुलियन व्हॅल्यूज, येस फॉर नॉट, नो. तर प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये ट्रू ऑर फॉल्स, ट्रू फॉल्स, ट्रू ऑर फॉल्स. ओके, आपण असं समजू शकतो. लिस्ट, टपल, सेट आणि डिक्शनरी. तर एक आपण उदाहरण घेऊन एक आपण समजण्याचा प्रयत्न करूया की सपोज समजा तुमच्याकडं स्कूल बॅग आहे आणि त्याच्यामध्ये आपण समजू शकतो तुमचं नाव काय आहे. तर त्या व्हॉट इज युअर नेम, माझं नाव राम आहे आणि माझं एज काय आहे, तर मी लिहू शकतो 25. त्याचा यूज करेन इंटिजर डेटा टाईपचा. आणि माझ्या बॅगेमध्ये किती बुक आहेत, हाऊ मेनी बुक्स इन माय बॅग्स, त्याची लिस्ट काय आहे ते माझ्या बुकची इथे मी सांगू शकतो. सायन्सचं बुक आहे, मॅथचं बुक आहे, इंग्लिशचं बुक आहे. तर इतर कोणतं बुक असेल तर इथे तुम्ही ॲड करू शकता. हे एक लिस्टमध्ये आपण आपल्या बुकचे नाव सांगून लिहू शकतो. आणि आपला रोल नंबर काय आहे, रोल नंबर हा कंटिन्यू फिक्स असतो, प्रत्येक स्टुडंटला हा असाइन केलेला असतो आणि तो कधीच चेंजेबल नसतो. इट इज डज नॉट चेंज. त्याकरता आपण टपलचा यूज डेटा टाईपचा यूज करतो. सेट म्हणजे काय, प्रत्येक स्टुडंट हा वेगळा असतो, हा युनिक असतो आणि त्यांचा रोल नंबर पण हा युनिकच असतो. त्याच्यामुळे आपण सेट ह्या डेटा टाईपचा यूज करतो. डिक्शनरी, व्हॉट इज डिक्शनरी. जेव्हा आपल्याला एखाद्या स्टुडंटचे डिटेल एका फॉर्ममध्ये भरायचे आहेत तेव्हा आपण की आणि स्पेअरचा यूज करून आपण इन्फॉर्मेशन लिहितो. एक की व्हॅल्यूज, नेम की व्हॅल्यूज आणि वी कॅन से की, वी कॅन से व्हॅल्यूज, की स्पेअर्स, या वेमध्ये आपण लिहू शकतो. यानंतर आपण पाहणार आहोत
हा जो एक रिअल एक्झाम्पल ज्यामुळे आपला कन्फ्युजन आपलं क्लिअर होईल. समजा तुम्ही सकाळी झोपेतून उठला आहात, फ्रेश झाला आहात, त्यानंतर तुमची इच्छा झाली आहे नाश्ता करण्याची आणि तुम्ही एका नाश्ता सेंटरवर गेला आहात. तिथे वॉटर, ज्यूस, लेमन, लस्सी असे आयटम आहेत. हे सगळे आयटमचे नाव आहेत. म्हणजेच पायथॉनमध्ये स्ट्रिंग डेटा टाइप्स. आयटमचे नाव म्हणजे स्ट्रिंग डेटा टाइप्स. आणि मला काय हवं आहे हे मी ते शॉपकीपरला सांगेन, ऑर्डर देईन. मला हवं आहे 2 वॉटरच्या बॉटल, 1 लस्सी. तेव्हा इथे मी माझी रिक्वायरमेंट सांगेन. तेव्हा पायथॉनमध्ये आपण इनपुटचा फंक्शन वापरतो, ज्यामुळे आपण इनपुट फंक्शनमुळे आपली रिक्वायरमेंट आपण युजर थ्रू आपल्या देऊ शकतो. युजर थ्रू इनपुट देतो प्रोग्राम आणि तो स्टोअर करतो व्हेरिएबलमध्ये. आणि आपल्याला एखादा रिक्वायरमेंट आहे, सपोज मला हवं आहे लिंबू पाणी. बरं, लिंबू पाणी हे त्या शॉपकीपरकडे अवेलेबल नाही. त्या केसमध्ये तो येस ऑर नॉट हे सांगेल. म्हणजेच इथे बुलियन डेटा टाईपचा यूज होतो. इज अवेलेबल ट्रू, इज अवेलेबल फॉल्स. म्हणजे ते अवेलेबल आहे तर ट्रू असेल, अवेलेबल नसेल तर इथे फॉल्स येईल. फ्लोट व्हॅल्यूज. व्हॉट इज फ्लोट व्हॅल्यूज? आपली प्राइस हे डेसिमल नंबरमध्ये असू शकते, त्याच्यामुळे आपण नेहमी फ्लोट व्हॅल्यूचा यूज करतो. 10.0, 10.10 हे आपल्या आयटमचा रेट असेल, प्राइस असेल. इंटिजर. व्हॉट इज इंटिजर? इंटिजर म्हणजे आपण पूर्ण संख्या, होल नंबर लिहितो, ज्यामध्ये आपण त्या आयटमच्या क्वांटिटी लिहिणार आहोत. मला 2 वॉटरच्या बॉटल हवी आहेत, पाण्याची बॉटल हवी आहे, त्याकरता मी 2 ही क्वांटिटी देईन. अशा प्रकारे हे आपले डिटेल्स शॉपकीपर तो प्रिंट करून एक आपल्याला रिसिप्ट देईल. त्याच्यामध्ये आयटम्स आपल्याकडे वॉटर आणि लस्सी आपण ऑर्डर केली आहे. क्वांटिटी आपली वॉटरची 2 बॉटल असेल, लस्सीची 1 बॉटल असेल आणि त्याची प्राइस ही फ्लोटमध्ये असेल 10.0, 25.0 आणि टोटल अमाऊंट आपली 45.0. हे आपली रिसिप्ट असेल. ओके, तर आता आपण 1 बाय 1 पुढे जाऊन आपण शिकणार आहोत. स्ट्रिंग. आपण एक स्ट्रिंगचं एक्झाम्पल शिकूया. व्हॉट इज स्ट्रिंग? जेव्हा इनक्लोजिंग डबल किंवा सिंगल कोटमध्ये एखादी कॅरेक्टर असतं, त्याच आपण स्ट्रिंग असं म्हणतो. हे डबल इन्व्हर्टर आणि हे सिंगल इन्व्हर्टर मध्ये आपण ते स्ट्रिंग एखादं कॅरेक्टर लिहू शकतो आणि ते ॲज अ स्ट्रिंग आपण कन्सिडर करतो. चला तर आपण आपला स्ट्रिंग इंटिजर पेजमध्ये आपण एक पूर्ण होल नंबर आपण स्टोअर करतो, त्याच आपण इंटिजर असं बोलतो. प्राइस, त्याच्यामध्ये आपण डेसिमल किंवा फ्लोट नंबर, डेसिमल नंबर देतो. कॉम्प्लेक्स मध्ये आपण रिअल किंवा इमॅजिनरी नंबर स्टोअर करतो. हे बुलियन. स्टुडंट जर स्टुडंट असेल तर तो ट्रू असेल किंवा येस, आपल्या भाषेमध्ये येस होतो. लॉग इन असेल किंवा नसेल, त्या कंडिशननुसार फॉल्स किंवा ट्रू असेल. तर चला आपण आपला पहिला प्रोग्राम रन करून पाहणार आहोत. ओके, अभिनंदन मित्रांनो, की आपला कोड हा रन झाला आहे, तुम्ही पाहू शकता. आपला प्रिंट इथे आपण डिफाइन केले आहे. डेटा टाइप स्ट्रिंग घेऊन, इथे इंटिजर घेऊन, इथे फ्लोट व्हॅल्यूज घेऊन, इथे कॉम्प्लेक्स व्हॅल्यूज घेऊन आणि तो डेटा टाइप्स आपण प्रिंट करतो. प्रिंट किंवा तो व्हेरिएबल आपण प्रिंट करतो. प्रिंट या फंक्शनच्या सहाय्याने. प्रिंट हे फंक्शन आपण ऑलरेडी शिकलो आहे. इट इज बाय डिफॉल्ट फंक्शन. इट इज अ डिफाइंड फ्रॉम पायथॉन. आणि प्रिंटच्या सहाय्याने आपण व्हेरिएबल डिस्प्ले करू शकतो. तर आपण पाहू शकता
सिंगल व्हॅल्यू आपण प्रिंट करू शकतो, डबल व्हॅल्यूज आपण प्रिंट करू शकतो, किंवा मल्टिपल व्हेरिएबल आपण एक साथ प्रिंट करू शकतो. इथे पण आपण आपल्या कन्सोलमध्ये टर्मिनलमध्ये आपण जाऊन पाहू शकतो. टायमिंग आपण प्रिंट एज प्रिंट केला आहे, प्राइस प्रिंट केला आहे आणि कॉम्प्लेक्स नंबर पण प्रिंट केला आहे. त्याच्यानंतर हे सेपरेटमध्ये 25 एज प्रिंट केला आहे, नेम प्रिंट केला आहे आणि त्याच्यानंतर आपण प्रिंट 2 व्हेरिएबल केला आहे एकाच प्रिंट स्टेटमेंटमध्ये, नेम आणि मेसेज, राम हॅलो पायथॉन. त्यानंतर आपण पाहणार आहोत बुलियन म्हणजे येस ऑर नॉट, फॉल्स ऑर ट्रू ऑर फॉल्स, हे आपल्याला माहितच आहे. तर आता आपण पाहूया युजर हे व्हेरिएबल आपण जसे डिफाईन केलं आहे त्याप्रमाणे आपण व्हॅल्यूज आपण युजरकडून घेऊ शकतो. त्याकरता आपल्याकडे पायथॉनने एक फंक्शनॅलिटी दिलेली आहे की त्याचा वापर करून आपण युजरकडून आपले व्हॅल्यूज डेटा टाइप्स घेऊन तो प्रिंट करू शकतो. तर चला पाहू की आपण व्हॅल्यूज प्रिंट कशी करायची. इथे साधारण नेम यामध्ये एक इनपुटच्या साहाय्याने मी एक स्ट्रिंग घेईल आणि त्या स्ट्रिंगमध्ये एक मी मेसेज दिला आहे, इंटरव्ह्यूअर नेम. या जागी या ठिकाणी मी माझं नाव हे करेन, टाईप करेन. त्याच्यानंतर मला रिक्वायर्ड जे आयटम आहे त्यामध्ये मी लिंबू सरबत किंवा लिंबू पाणी हे माझी रिक्वायरमेंट असेल शॉपमध्ये गेल्यानंतर. आणि मला लिंबू पाण्याची बॉटलची क्वांटिटीज साधारण इथे मेन्शन करायची आहे. तर मला एक बॉटल हवी आहे आणि त्याची प्राईस. आणि तर मी आता इथे टोटल क्वांटिटी इंटू प्राईस म्हणजे माझी क्वांटिटी टोटल काय आहे आणि त्याची प्राईस काय आहे हे मल्टिप्लिकेशन करून आपण टोटल प्राईस आपण प्रिंट करू शकतो. तर आपण इथे जाऊन पाहू शकता. तर मी इथे क्लिक करेन, माझं नाव राम आहे, आयटम लस्सी, मला हवा आहे लस्सी, ते 2 लस्सी बॉटल हवा आहे. त्यानंतर प्राइस असेल 10 रुपये 20 पैसे आणि टोटल प्राइस असेल 10.20. ओके, आपल्याला मल्टिप्लिकेशन मध्ये चेंजेस करावं लागेल जेणेकरून आपले आन्सर ॲक्युरेट येईल. चला, तर हे आपण शिकलो आहे डेटा टाइप्स. तुम्ही यानंतर शिकणार आहात व्हॉट इज लिस्ट, व्हॉट इज टपल, व्हॉट इज डिक्शनरी डेटा टाइप्स, व्हॉट इज सेट डेटा टाइप्स आणि त्यानंतर व्हॉट इज सेट, डिक्शनरी, टपल्स हे डेटा टाइप्स आपण उद्याच्या लेक्चरमध्ये शिकणार आहोत. किंवा त्यानंतरच्या लेक्चरमध्ये आपण ऑपरेटर, व्हॉट इज ऑपरेटर हे शिकणार आहोत. त्यामध्ये अरिथमॅटिक, आयडेंटिटी ऑपरेटर याचा समावेश आहे. तर चला, उद्या भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत बाय बाय.